तुम्ही पाहता राज्यातील आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या ठळक बातम्या। छगन भुजबळांना पाडण्याची भाषा सोडा, अन्यथा आम्हीही 160 मराठा आमदार पाडू। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा मनोज जरांगेंना इशारा। मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे, वर्षा गायकवाडांनी मांडली काँग्रेसची भूमिका। आम्ही अपयशी ठरलो, बांगलादेशमधील सरकारने मागितली हिंदूंची माफी, शेख हसीनांच्या पक्षाला इशारा देत म्हटले। या निवडणुकीत आशीर्वाद द्या, अन्यथा लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यातून काढून घेईल, आमदार रवी राणांचे विधान चर्चेत। यंदा 8 ते 10 दिवस आधी बोर्डाच्या परीक्षा होणार, 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर। 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे। राष्ट्रवादी कुणाची सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार, मोठा निकाल येणार। मुनव्वर फारुकीकडून मराठी माणसाबाबत अपशब्द, मराठी माणसांना दुखावण्याचा हेतू नव्हता, मनसेच्या हिसक्यानंतर मुनव्वर फारुकीचा माफीनामा। पूजा खेडकरला हायकोर्टाचा तूर्त दिलासा, 21 ऑगस्टपर्यंत अटकेपासून अभय, कोर्टाची UPSC सह दिल्ली पोलिसांना नोटीस। मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक बोलवा, शरद पवार यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला, केंद्र सरकारला 50% मर्यादा वाढवण्याचे आवाहन। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅली, चोरट्यांचा उच्छाद, रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास, पुण्यातील घटना। केजरीवाल यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान, आता CBI प्रकरणात जामीन मागितला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ सोमवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनाही मराठा आंदोलकांनी जाब विचारला। डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम पुन्हा तुरुंगातून बाहेर, 21 दिवसांचा फरलो। सुरुवात तुम्ही करणार असाल तर शेवट आम्हाला करावा लागेल, राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसेचा उद्धव ठाकरे गटाला गंभीर इशारा। देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे किंगमेकर, भाजपमधील महत्त्व पुन्हा अधोरेखित, जागा वाटप, उमेदवार निश्चितीचे सर्व अधिकारही त्यांनाच। कर्नाटकात जय महाराष्ट्र म्हणणे गुन्हा नाही, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला चपराक। उद्धव ठाकरेंची दिल्लीत गुप्त भेट, ते आरोपीला गुपचूप का भेटतात, शिवसेना नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप। पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेच्या घरी 20 लाखांचे बिल आले, कुटुंबाला बसला धक्का। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।